नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय सांगली आणि आमच्या विविध ठिकाणी शाखासुद्धा आहेत। आज मी या व्हिडिओमध्ये खास करून बोलणार आहे ते डोळ्याच्या एका महत्त्वाच्या समस्येवर, ज्याला मी डोळ्याचा कोरडेपणा असं म्हणतो। आता या डोळ्याच्या कोरडेपणाचा म्हणजे ड्राय आईजचा नेमका आपल्याला काय त्रास होत असतो हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। बऱ्याच रुग्णांना डोळ्याला जळजळ वाटते किंवा रखरखल्यासारखं वाटतं, डोळ्यात काहीतरी गेलंय असं सतत वाटत राहतं, डोळे लाल होत असतात, डोळ्याला खाजवावंसं सतत वाटतं। काही लोकांना अधिक पाणी पण येतं, हा सुद्धा एक ड्रायनेसचाच एक परिणाम आपण म्हणू शकतो। आणि हे का होतं हेही मी सांगतो। कोरडेपणा म्हणजे डोळ्याच्या विविध लेयर्स जे आहेत पाण्याचे त्याच्यामध्ये कमतरता असणं। तर जरी आपण डोळ्यातलं पाणी असतं असं म्हणतो, तर ते पाणी फक्त एका लेयरचं नाही, तर ते 3 लेयर्सचं मिळून बनलेलं असतं। सगळ्यात खाली म्युसिन नावाचा लेयर असतो जो डोळ्याच्या वर असतो, त्यानंतर पाण्याचा म्हणजे ॲक्वियस लेयर असतो आणि त्याच्या सगळ्यात वर ऑइलचा लेयर असतो, ज्याला मिबोयन ग्लँड सिक्रिशन्समुळे जे तयार होतं ते ऑइल लेयर सगळ्यात वर असतो। आणि मी कॉमनली आमच्या रुग्णांना हे सांगतो की जसं आपण फरशीवर नुसतं पाणी पसरलं आहे आणि ते पुसलं आपण पाणी समजा, तर ते लगेच वाळून जातं, बरोबर ना। पण त्याच्यावर थोडा जरी तेलाचा लेयर एक पडलेला असेल तर ते वाळणं फार कठीण असतं। तसंच आपल्या डोळ्यातलं पाणी जे असतं ना, त्याच्यावर एक तेलाचा लेयर असतो, हा सगळ्यात महत्त्वाचा लेयर असतो आणि हा आपल्या डोळ्यातलं पाणी वाळून जाण्यापासून रोखत असतो। ओके, पण हा जर तेलाचा लेयर जर कमी झाला, आणि हाच सगळ्यात मोठा सध्या जो वाढणारा आजार आहे तो हा आहे की तेलाचा लेयर हा कमी होत जातो हळूहळू। आणि याचं जी विविध कारणं आहेत, डोळ्याचा तेलाचा लेयर कमी होण्याची जी विविध कारणं आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाची कारणं जी आहेत, पहिलं म्हणजे स्क्रीनचा वापर, म्हणजे मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप या सगळ्याचा अतिरिक्त वापर हा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। दुसरी गोष्ट आहे की झोप व्यवस्थित न घेणं। आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर डोळ्याला पाहिजे तेवढा आराम मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पापण्यांमध्ये थोडीशी सूज येऊ शकते आणि मग हे ब्लॉकेजेस तेलग्रंथीमध्ये तयार होऊ शकतात। याशिवाय काही आजार, जसं डोळ्यात मधुमेहाचा आजार असेल, तुम्हाला थायरॉईडचा आजार असेल किंवा इतरही काही शरीराचे आजार असतील, ॲनिमिया असेल, वीकनेस असेल, तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यातले जे ऑइल लेयर असतो तो कमी होतो। काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे सुद्धा हा कमी होतो। काही वेळा काही ॲलर्जिक रिॲक्शन असतात, ड्रग्सची ॲलर्जी असते, अशामुळे सुद्धा हा लेयर जो असतो तो कमी होऊ शकतो। वयानुसार सुद्धा ह्या मिबोयन ग्लँड जे आहेत ते बंद होऊ शकतात। आणि महिलांमध्ये खास करून सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो असतो तो मासिक पाळी बंद झाल्यानंतर जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे सुद्धा हा तैलग्रंथीचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे हळूहळू ऑइलचा लेयर कमी होत जातो। आता या आजारासाठी म्हणजे कोरडेपणाच्या मधलाच हा जो ऑइल लेयर डेफिशियन्सीचा जो आजार आहे, तो जर आपल्याला क्लिअर करायचा असेल तर त्याला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत। जे कॉमनली वापरले जातात ते म्हणजे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स, ज्याचा उपयोग आपल्याला डोळ्याला आराम वाटावा म्हणून आपण करत असतो। आणि कोरडेपणासाठी हे जर ड्रॉप्स घातले तर आपल्याला डेफिनेटली डोळ्याला आराम वाटतो आणि हे आपण फ्रिक्वेंटलीसुद्धा वापरू शकतो। परंतु ह्या ड्रॉप्समुळे फक्त डोळ्यातला जो मधला लेयर आहे पाण्याचा ॲक्वियस लेयर, हाच फक्त रिप्लेनिश होत असतो, परंतु तेलाचा लेयर मात्र ह्याच्यामुळे रिप्लेनिश होत नाही, म्हणजे तो तयार होत नाही। त्यामुळे या ड्रॉप्समुळे कायमचा कोरडेपणाचा आजार बरा होऊ शकत नाही। त्यामुळे जर कोरडेपणाचा आजार आपल्याला बरा करायचा असेल तर त्यासाठी वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत। ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची ट्रीटमेंट जी आम्ही करतो त्याला मी IPL म्हणजे इंटेन्स पल्स लाईट थेरपी असं म्हणतो। ही गेल्या काही 3-4 वर्षामध्ये आलेली ट्रीटमेंट आहे, पण याचा सगळ्यात महत्त्वाचा वापर जो होतो हा ह्या तैलग्रंथी किंवा मिबोयन ग्लँड जे आहेत, जे आपल्या पापण्यांमध्ये आहेत खास करून, त्या परत ओपन करण्यासाठी या ट्रीटमेंटचा वापर होतो। त्यामुळे ह्या ट्रीटमेंटनंतर या ग्लँड्स ओपन होतात आणि नैसर्गिकरित्या हा ऑइलचा लेयर तयार व्हावा लागतो, कारण अजूनसुद्धा ऑइलचा लेयर तयार करण्यासाठी अशी स्पेसिफिक औषधं उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे ही फार महत्त्वाची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे। याशिवाय काही घरगुती उपायसुद्धा आपण करू शकता, जे मी काही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये वॉर्म कंप्रेसेस, गरम पाण्यात टॉवेल भिजवायचा, डोळ्यावर पट्टी ठेवायची, गरम झाल्यानंतर आपला मसाज करायचा या पापण्यांना रोज 5 मिनटं। ह्याच्यामुळे सुद्धा या मिबोयन ग्लँडची ओपनिंग पुन्हा होऊ शकतात आणि हा खास करून अधिक उपयोगी होतो ज्यावेळी आपण IPL थेरपीनंतर हा मसाज कंटिन्यू ठेवतो, त्यावेळी याचा उपयोग अधिक होऊ शकतो। तर
IPL सारखी ट्रीटमेंटसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला गरजे लागेल त्याप्रमाणे औषधोपचार आपण करू शकतो. याच्यामध्ये आणखी काही घरगुती उपाय किंवा औषधं गोळ्या आहेत का? तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन D3च्या डेफिशियन्सीमुळे ड्रायनेस होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन D3ची सप्लिमेंट घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तसेच आहारामध्ये अशा घटकांचा वापर करा ज्याच्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन D3 वाढू शकतं. तसंच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे सुद्धा हा आजार कमी होतो. यासाठी अक्रोड, बदाम तसेच मासे जर तुम्हाला खाता येत असतील तर ते तुम्ही जर आहारामध्ये इन्क्लूड केले तर त्याचा फायदा होऊ शकतो. अक्रोड, बदाम थोड्या वेळ भिजवून ठेवून जर खाल्ले तर त्याच्यामुळे ओमेगा 3चं ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अर्थात या सगळ्यांचेच गोळ्या, औषधं म्हणजे सप्लिमेंटसुद्धा उपलब्ध असतात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर हा कोरडेपणाचा आजार होत असेल आणि असा सतत त्रास होत असेल तर तो तुम्ही अंगावर काढू नका. एकतर लाईफस्टाईल चेंजेस करा. मी जसे सांगितले तसे स्क्रीनचा वापर, मोबाईल, लॅपटॉप, TV चा वापर कमी करा. रात्रीच्या वेळी या स्क्रीनचा वापर आणखी कमी करा. आणि एका स्क्रीनवर म्हणजे मोबाईल आता वापरला, आता तुम्ही लॅपटॉप बघता, लॅपटॉप झाल्यावर पुन्हा मोबाईल, असा कंटिन्युअस जो तुम्ही यूज करता तो थांबवा. झोप पुरेशी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. या जनरल हेल्दी हॅबिट्स, चांगलं खाणं पिणं असलं की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज तुमच्या कमी होतात आणि त्यामुळे असा आजार होण्याचा त्रास तुमचा कमी होतो. याशिवाय ज्यांना त्रास होत असेल त्यांना IPL थेरपी आणि वॉर्म कंप्रेसेस तसेच मेडिकेशन ह्याच्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होतो. तर डोळ्याचा कोरडेपणा हा आता सध्याचा सतत वाढणारा असा आजार आहे आणि योग्य वेळीच त्याची ट्रीटमेंट, उपचार करून त्याला तुम्ही परमनंट आजाराचं स्वरूप देऊ नका आणि तो कमी करायचा सतत प्रयत्न करा. थँक्यू.